Hello, this is the My Artifact episode number 85 शायद. आजची तारीख आहे 8 मे 2015. या तारखेची वाट मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो, कारण काय की मला एक आज मी फुल रिअल सांगतो तुला. मी एक फिल्म मेकर आहे, मला तर तेच वाटते आणि डेफिनेटली आहे, कारण मी जे टॅलेंट स्वतःमध्ये ॲक्वायर केलं आणि जे फिल्म बनवली आहे बायनरी कोड, तर ते माझं स्वप्न आहे. ते करण्यासाठी मला मुंबईला जाणं बहुत गरजेचं आहे. अँड देन आय टॉक टू प्रोड्युसर. मी 2 वेळा ट्राय केलं आहे, बट हे काम काही 1-2 दिवसाचं नाही आहे आणि मुंबई काही माझ्या घराजवळ नाही की मी केव्हाही जाऊन एक मुंबईला गेलो तर नाही अबाउट 1000 रुपये खर्च येतेच. तर पैसे कमी करण्यासाठी आता मी ठरवलं आहे का आता यावेळेस मुंबईला स्टे करायचं. काय आता माझा डिप्लोमा झालाच आहे, तर मला तर जावंच लागेल ऑफकोर्स. तर मी आज मामाजीला फोन केला आहे. म्हणजे मामाजी आहे प्रभात कांबळे, ते मुंबईला राहतात. त्यांना फोन केला मी का आज मला रूम पाहिजे वगैरे, तर ते म्हणाले की ओके ठीक आहे. ते मला उद्या सगळे इन्फो देतात. ते आज नियर अबाउट फ्लॅटबद्दल बोलले, कारण मला फ्लॅटबद्दल तर काही पाहिजे नाही, कारण मला 1-2 महिन्याचा स्टे आहे, तर त्यामुळे मी तिथे नाही थांबू शकत. सो मला आता उद्या पूर्ण इन्फो भेटते. मला ते म्हणजे मला असं विचारणे काय, मी फक्त विचारच करत राहिलो आणि काहीच ॲक्शन नाही केलं असं मला समथिंग्स एनर्जी कमिंग बिहाइंड मी टू टेल अस टू मेक कॉल टू मामाजी अँड टॉक टू रूम अबाउट का मला एक रूम पाहिजे वगैरे वगैरे. थोडंसं बर्डन आहे ना कमी झालं आहे, थोडंसं बर्डन कमी झालं, कारण आय हॅव टू मेक दिस मूवी अँड आय डेफिनेटली मेक दिस मूवी. बहुत ही भीती लागत आहे आणि प्लस मी घरी कोणाच नाही सांगितलं आहे. इवन चुकीने सुद्धा माझा सोडून त्यांनी माझ्या वडिलांना फोन लावला आणि त्यांनी मला सांगितलं का वगैरे असं काही प्रॉब्लेम आहे तर येऊ शकते, त्यामुळे मला घरी सांगणं गरजेचं आहे. मी त्यांना 15 तारखेला येतो असं सांगितलं, बट मी त्यांच्या घरी तर बिलकुल राहणार नाही. प्लस आणि मला घरून ॲटलिस्ट 20,000 रुपये भेटणार, तर त्याच्यामध्ये माझं राहण्याचा आणि खाण्याचा ॲटलिस्ट 1 महिना तरी खर्च जमला पाहिजे. तर देन आय डू व्हॉट आय से, कारण मी त्यांच्यासोबत खोटं बोललो मामाजीसोबत, मला जॉबबद्दल पाहिजे. मी का करणार आहे यार, म्हणजे समटाईम्स आय टेल अ लाय टू गुड थिंग्स. म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टी करण्यासाठी पण खोटं बोलावं लागते. मी असं नाही म्हणू शकत का मला पूर्ण कहाणी थोडी सांगणार आहे का बेटा मला मूवी बनवायची आहे त्यासाठी मला मुंबईला यायचं आहे, मला मुंबईला रूम सुद्धा असं कसं म्हणणार आहे. म्हणजे पुढच्या जे ऐकणारा व्यक्ती आहे त्याच्यावर, कारण मेकिंग अ फिल्म इज अ मेकिंग अ फिल्म इज अ रिअली काइंड ऑफ जॉब हू डझंट, म्हणजे कोणी असं हे विचार करत नाही. हो येतो. बहुत ही डिप्रेस आहे मी असं तरी. मला बजेट
20,000 रुपये ठरवलं आहे, बहुतेक 20,000 रुपये शायद लागेल. 15 तारीख डेडलाईन आहे का 15 तारखेला मी जाऊ शकतो. उद्या कोणत्या स्थितीत मला आईला सांगावं लागेल ऑफकोर्स, मला का करायचं आहे का नाही. थोडीशी भेडीत वाटत आहे, बट हेच एक लक्षण आहे का कुठेतरी जाण्यासाठी. भीती आणि एक्साइटमेंट ह्या दोन गोष्टी असणं बहुत गरजेचं आहे कोणता टार्गेट अचीव करण्यासाठी किंवा कुठे नवीन गोष्टी जाण्यासाठी. भीती आणि एक्साइटमेंट जर हे तुझ्यापेक्षा दोन्ही गोष्टी असेल ना तर तुला जर भीती आहे तू खूपच येणार आणि तू जर तू भीती आहे तर तू कधी टार्गेट अचीव नाही करणार, आणि तू एक्साइटेड आहे तर तू ओव्हर आहे. तर असं नसलं पाहिजे. भीती आणि एक्साइटमेंट दोन्ही असणं बहुत जास्त गरजेचं आहे. भीती बहुत लागते पण जेव्हा थिंक करतो तेव्हा एक्साइटमेंट पण बहुत येते. पाहून घेऊ आपण. अरे मुंबईला काय जॉब काय शोधायचा प्रॉब्लेम आहे का बेटा, आपल्यापाशी स्मार्टफोन आहे, ॲप्स आहे, केला पाहून घेतला. ऑफकोर्स म्हणजे राहण्याचा खर्च तरी मला निघाला पाहिजे. तरी 1 महिना बहुत जास्त होते बेटा, 1 महिना तरी. I'm really scared, but excitement is ongoing. So, yeah. उद्या सांगतो, आईला सांगतो मी उद्या. Goodbye.